6 रन्स ऑन स्कोर कार्ड. या बॉलचा बॉल पडल्यानंतर उसळी प्राप्त केली आहे आणि सरळ आपण जर पाहिलं तर नाका तोंडाजवळून या बॉलला मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये धाडलाय. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-0 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक खारपाडे या संघाची आपण पाहतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा डाव इथे मात्र संपलाय. 6 झाल्यात. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल जिथे विलेज एंडकडनं हे षटक हाताळलं जाईल आणि विलेज एंडकडनं षटक हाताळत असताना या एंडने मागच्या 2 दिवसांमध्ये भरपूर धावा आल्यात. त्यामुळे ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती मेहबूबला आमंत्रित केलं जात आहे. मेहबूबच्या खांद्यावरती हे षटक सोपवले. दुसऱ्या षटकाचा खेळ आता इथे मार्गस्थ राहिला जिथे अजूनही 18 बॉलचा माफ करा 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जर तुम्ही वेळेमध्ये याल ना तर तुम्हाला 5 षटकांचे किंबहुना त्याच वेळेला 4 षटकांचे सामने खेळण्यासाठी भेटतील आणि जर तुम्ही वेळेमध्ये नाही आलात तर तिथे ते षटकांची कपात होईल. आपण जर पाहिलं तर 2 दिवसामध्ये 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण सर्व 4 ओव्हरच्या मॅचेस कव्हर केल्यात. कारण ज्या रीतीने तुम्ही एंट्री फीज भरताय त्या फीला अगदी समाधानकारक तशी 4 षटकं असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा डाव संपल्यानंतर 6 झाल्यात धावफलकावरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6. या बॉलचा बॉल इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि आता बॅटची एज घेत असताना फलंदाज क्रमांक पहिला कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात मैदानाच्या बाहेर. हा चान्स इथे मात्र मिस झाला कारण पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राईक हँडवरचा खेळाडू पोहोचलाय. जर पोहोचला नसता तर कदाचित दुसरी विकेट सुद्धा इथे पाहायला मिळाली असती. परंतु इथे आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल हाताळला जातोय. धावसंख्या 6 वरती थांबली आहे. 6-1 बॅटिंग करत असताना यावेळी सिद्धिविनायक खारपाडा या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते किंबहुना स्थिती आपल्याला पाहायला भेटते. या बॉलचा बॉल मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये हाफ व्हॉलीमध्ये हा बॉल टाकला होता. त्याला मात्र पुन्हा एकदा हाय बॅकलिपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सलगचा 3रा निर्धाव बॉल आलाय. जो डॉट बॉलचा सिलसिला आहे ना तो थांबलेलाच नाहीये. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 3 डॉट बॉल आले होते. याही षटकामध्ये 1 विकेट आणि 2 डॉट बॉल असे 3 डॉट बॉल आतापर्यंत याही षटकामध्ये आलेत. म्हणजे 1 षटक पूर्ण आपण जर पाहिलं ना तर इकडे न धाव देता गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. या वेळचा फुल टॉस हवेत उडवला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच पकडली. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर पडतील. विकास बॅक टू डी डगआउट. आपण पाहतो बॅटिंग करत असताना विकेट परिस्थिती आहे. धाबा आलेल्या नाहीयेत. सलगचा 4था आपण जर पाहिलं तर हा बॉल डॉट काढलाय. 1 मेडन षटक तर आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलंय. 6 चेंडूंवरती 6 षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. विकेट हॅट्रिक पाहिली आहे. 4 चेंडूंवरती 4 विकेट्स पाहिल्यात.
यावेळचा फुल टॉस. आता इथे गोलंदाज चुकलाय परंतु बॅटर चुकणाऱ्यातला नाहीये. बॉलला मात्र आडवा बाटने खेळत असताना धाडले सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून आउट ऑफ द पाक. षटकार. धावफलकावरती 12 झाल्यात. चला टॉस साठी या. यानंतर होणारा जो सामना आहे त्याचा टॉस इथे मात्र केला जाईल. जिरेश्वरी जिराटपाडा विपक्ष गावदेवी धोकोडे. चला टॉस साठी या. जिरेश्वरी जिराटपाडा विपक्ष गावदेवी धोकोडे. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा टॉस करण्यासाठी. जिरेश्वरी जिराटपाडा संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला गावदेवी धोकोडे या संघाचा कॅप्टन. आणि मी विनंती करतोय सन्माननीय भूपेंद्र शेठ पेटारे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेटारे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा संघ आपण जर पाहिलं तर जिरेश्वरी जिराटपाडा अर्थातच नेहमी या संघाच्या पाठी अगदी आपण जर पाहिलं तर खंबीर उभे असतात. मग आत्मविश्वास कसं वाढवायचा आहे खेळाडूंचा हे त्यांना नक्की माहित आहे. पैशाने तर दिलदार आहे परंतु मनाने सुद्धा दिलदार माणूस भूपेंद्र शेठ पेटारे. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय सरळ विकेट कीपर कडे चाललाय. विकेट कीपर थोडीशी चुकी करतोय परंतु शॉर्ट फाईन लेग वरती खेळाडू सुद्धा आहे त्यामुळे इथे या बॉल वरती धाव घेण्याची संधी नाहीये. इथे आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता आपण जर पाहिलं तर पावलन एंड कडनं हे षटक हाताळलं जात आहे आणि पावलन एंड कडनं षटक हाताळत असताना पहिलाच बॉल डॉट आलाय. धावसंख्या 12. आकुटप्पाचा बॉल बॅटची चेंडू मात्र आपण पाहतोय इथे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चुकी करतोय आणि या चुकीला माफी नाहीये. बॉल मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर येईल हा दर्जेदार. मागच्या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 16च्या घरात पोहोचली आहे. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल सरळ प्लेयर रिव्ह्यू. इथे मात्र बॅटिंग साइड कडून रिव्ह्यू आला. चेंडू वाईड आहे का आता हे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ऑनफिल्ड डिसिजन आपण जर पाहिलं तर वाईड नव्हता हा बॉल परंतु त्यालाच आता रेफर केलंय. नाखुश आहेत पंचांच्या निर्णयावरती बॅटर आणि त्यामुळे आता हा निर्णय tenniscricket.in या वाहिनीकडे सोपवला. tenniscricket.in चे टेक्निशियन आमचे मित्र अथर्व घरत अगदी चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. लगातारचे आपण जर पाहिलं तर लगातारचे म्हणता येणार नाहीये परंतु पहिला आणि त्यानंतर तिसरा बॉल हा डॉट आला. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित बैलगाड्या क्षेत्रातील आणि त्याच वेळेला क्रिकेट क्षेत्रातील दिलाचा दिलदार माणूस. पैशाने सुद्धा दिलदार त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मनाने सुद्धा दिलदार. प्रत्येक वेळा प्रत्येक संघावरती आपण जर पाहिलं तर एक वेगळी छाया त्यांची नक्की असते. मग पैशाने मनोबल वाढवणं किंबहुना त्याच वेळेला आणखीन
वेगळ्या व्यक्तिमत्वाने त्यांचं मनोबल वाढवणं हे नक्कीच भूपेंद्र शेठ पेठारे यांना जमत असतं आणि ते सुद्धा इथे व्यासपीठावरती उपस्थित आहे. वेलकम भूपेंद्र शेठ पेठारे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये. आपण पाहतोय प्रथमतः या बॉल पर्यंत बोलूया. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल आलाय. दिलाचा दिलदार आणि त्याच वेळेला मनाचा सुद्धा रुबाबदार माणूस, सन्माननीय फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेठारे यांच्या माध्यमातून समालोचक अर्थातच माझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं गेलंय. मी भूप्या शेठचा आभार मानतोय की असंच सहकार्य माझ्यासाठी सुद्धा असू द्या आणि प्रत्येक संघाच्या पाठी सुद्धा असू द्या. या बॉलचा हा बॉल ऑन साइड वरती मारलाय. बॉल एक टप्पा घेत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार, 4. केलं तर 21 वरती पोहोचलंय हे धावफलक. आणखीन एक ऑन साइड वरती ताकदवान प्रहार आडव्या बॅटने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावर तुला आलाय. आणखीन एक सिक्सर. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 6, 2 षटकांमध्ये झाल्या 12 आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर काही चेंडू खराब आले आणि त्याच वेळेला 1 षटकार 2 चौकार अशा 15 धावा आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये आल्यात. 27 झाल्या धावफलकावरती. 27. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती फिरकीचा जादूगार अरबाज यांना मात्र आमंत्रित केलं बॉलिंग ट्रॅकवरती. अरबाज यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. लेग ब्रेक या खेळाडूचा नेहमीच पाहण्यासारखा राहिलाय, त्यामुळे आता इथे या सामन्यामध्ये तो कशा रीतीने गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं आहे. जिथे आपण पाहतोय दत्तगुरु जीतनगर वायशेता संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय आणि त्याच वेळेला धावा बनवायच्यात, कारण पॅनलाइज आहे संघ सिद्धिविनायक खारपाडा. इथे धावा बनवाव्या लागतील, जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा बनवाव्या लागतील. 3 धावांची पॅनल्टी नक्की आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला दिली आहे. 27 आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. 27. येणारं शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचं षटक अरबाज याच्या खांद्यावरती सोपवलंय. अरबाजचा पहिलाच बॉल बुंदात टाकण्याचा प्रयत्न आणि तोच प्रयत्न इथे बॅटरने ओळखला. बॉलला मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक बॉल सरळ बाउंड्री लाईन क्रॉस करतोय. दे धक्का घे छक्का. झाल्यात. षटकाराच्या नंतर डॉट टाकण्याचा इथे मात्र प्रयत्न गोलंदाज अरबाजचा राहिला. यावेळचा स्लोवर 1 धीम्या गतीचा बॉल
शॉट ऑफ बाउन्सर इथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलवरती आपण जर पाहिलं तर विकेट किपरची चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये. कारण जर थ्रो अरबाजच्या दिशेमध्ये केला असता तर कदाचित या बॉलवरती रनआउट स्वरूपात बॅटर बाद झाला असता, परंतु आता ती धाव मिळाली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या बदलली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावा धावफलकावरती या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2च बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 4 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 35 झाल्यात. 35. या वेळचा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे निघून जाणारा हा बॉल, पाणबुडी प्रमाणे निघून जाणारा हा बॉल सरळ विकेट किपर शिवमच्या दस्तानामध्ये चालला. 6, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. 3 बॉलचा खेळ संपतोय. यावेळचा आणखीन एक बॉल मारायचा होता. पुन्हा एकदा यावेळी चान्स क्रिएट आणि तो चान्स इकडे मात्र उचलला. थ्रो करत असताना रनआउट स्वरूपात फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा डगआउटचा रस्ता या बॉलवरती दाखवलाय. फलंदाज होते बाद. दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा येतील तर बनवाव्याच लागतील. जरी हे 2 चेंडू कसेही असू द्या, मग ते चांगल्या टप्प्यावरचे असू द्या, त्या 2 बॉलवरती धावा बनवणं गरजेचं आहे. 35 झाल्यात. 40 पर्यंत पोहोचायचं असेल तर एखाद मोठा स्ट्रोक आणखीन इथून या धावसंख्येमध्ये जोडणं गरजेचं आहे. अरबाजचा यावेळचा बॉल समोर टाकलाय. समोरच्या बॉलला आडवा बॅटने पुन्हा एकदा उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. फिरवण्याचा प्रयत्न, परंतु तोच इथे प्रयत्न बॅटर उमेश ओळखतोय आणि त्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. तिसरा सुद्धा मारायचा होता. चेंडू हवेत चाललाय. 2 खेळाडू चेंडू खाली पोहोचलेत. कॅच इथे मात्र पकडली जाते. अरबाजने झेल पकडलाय आणि फलंदाज उमेशला शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे नक्की दाखवलाय. संख्येमध्ये कपात होईल. 3 धावांची पॅनल्टी सिद्धिविनायक खारपाडा संघाला आहे आणि त्यामुळे आता जर येथे बदल पाहिला ना तर या धावफलकामध्ये 41 झाल्यात. त्यामधून 3 मायनस केले. आता 38 बनवायचे आहेत. जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती पॅनल्टीच्या सहाय्याने धावा कपात केल्यानंतर आता 38चं लक्ष आहे दत्तगुरु जीतनगर वायशत संघासमोर. आणि आता या धावसंख्येचं पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा ज्यांचा आवाज कालच्या 2 दिवसांमध्ये 2 रात्रींमध्ये आपण ऐकतोय असे आमचे गोडगळाच्या आवाजाचे मित्र अर्थातच सन्माननीय हर्षल मुंडे यांच्याकडे वळतोय. ओव्हर टू यू हर्षल. हॅलो चेक. हॅलो. थँक्यू सो मच. सुयश जिबुरे सरांचा आवाज आपण ऐकलाय.
तुम्ही पाहताय स्ट्राईकला मेहबूब तर नॉन सेकंडला विकास. पहिलाच बॉल फुल टॉस आडवा बाटणं ऑन साइडला बीमर नो बॉल वरती आलाय पहिला षटकार. गावदेवी दोकडे निर्दोष हा संघ इकडे उपस्थित राहिला नाहीये त्या कारणानं आपण टीम जिराटपाडा संघाला टॉस विन देण्यात आला. म्हणजे इथून पुढे जिराटपाडा संघ जो आपला निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करा. मॅच ऑन सामन्याला सुरुवात झाली आहे. यावेळेला इकडे मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल जासीचा बाहेर येत असताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची सिंगल स्कोर कार्ड वरती मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढते. धावफलक सध्याच्या घडीला 8 की 9 धावा. इस रिव्ह्यूची मागणी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू पंचांच्या निर्णयावरती आक्षेप. सूरज यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालंय. डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉल आहे का चेक केलं जाईल. जर व्हाईट नसेल तर 8 धावा स्कोर कार्ड वरती असतील. व्हाईट असेल तर 9 धावा चेक केलं जातं. विनोद पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. हे तिन्ही पंच स्क्वेअर लेग अंपायर सागर मोरे मॅन फ्रॉम खार, मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अभय पाटोळे मॅन फ्रॉम अंबरनाथ. या तिन्ही पंचांचं कामकाज चांगलं राहिलं आणि या त्रिमूर्तींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर सारी मेहनत घेतली आहे. आणि आज या स्पर्धेची तिसरी रात तर तुम्हा सर्वांच्या समोर आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आलाय. तिसरा धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळतील. बाईसच्या स्वरूपाच्या धावा इथे स्कोर कार्ड वरती प्लस होतील. चांगला चेंडू मैदानावरती फेकले जातात. गोलंदाजी करत असताना जितेंद्र यांना तुम्ही पाहताय. जितेंद्र महत्वाचे गोलंदाज आहेत. अगदी धावा थांबवायच्या ते अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग केली जाते. सध्याच्या घडीला धावा खर्च झाल्यात भरपूर सारा. समोरचा खोलातला बॉल आडवा बाटणं फाईनलीच्या दिशेला बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर तिकडे आहेत. एक धाव नक्की मिळेल. त्या एकेरी धावेनं काम चालणार आहे. कारण की 39 धावांचा पाठलाग करायचा सुरुवातीला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सध्याच्या घडीला धावा भरपूर साऱ्या येतात. 4 चेंडूचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. 10 धावा. 10 धावांनंतर हा बॉल लॉंग स्टॉपला. फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग. एक धाव तर नक्की मिळेल आणि ते एकाच धावेवरती समाधानही मानावं लागेल. चांगल्या पद्धतीची फिल्ड यष्टांच्या मागे लॉंग स्टॉपला तुम्ही पाहता. तडमॅन आणि फाईन लेग तेवढेसे चप्पल पाहायला मिळालेत. धावसंख्येत सिंगल न वाढ झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवत असताना 11 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यात. समोरचा बॉल मोठा फटका. फिल्डर आहे तिकडे. त्या बॉल पर्यंत पोहोचतील तत्वर बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पार येतोय हा चौकार.
आपल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पॉवरफुल धावा जमा होत असताना पाहायला मिळाल्यात. म्हणजे 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 15 धावा स्कोर कार्ड वरती. चेक करा, ऍक्शन रिप्ले मध्ये चेक केलं जाईल. तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चौकार आहे. 4 धावा तिकडे मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 15. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा. 39चा पाठलाग करायचा. अर्धा पल्ला इकडे मात्र पार केला जाईल. पहिल्याच ओव्हरमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून पुढे धावा अपेक्षित आहेत. 24 धावांची गरज. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकफुट पॉइंटला बॉलला फिरवला. चांगला फटका बॅकफुटला जाऊन फिल्डर तिकडे बॉल पर्यंत पोहोचतात. फेक करतील तर 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतात. 18 मध्ये 24 बनवायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा पहिल्याच बॉल वरती जमा करत असताना पाहायला मिळतात बॅटर विकास आणि त्यांच्या साथीला खेळत असताना मेहबूब. चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. ब्लॉक खोलनींचा बॉल. मोठी अपील. ऑप्सिक मिस होतीये का बॅटर स्टफल झाले ते चित्र पंचांच्या माध्यमातून सांगितलं जातंय. कोला टाकला होता चेंडू. अपील मोठी होती पण आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा दाखवलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगत येत असताना पाहिलं मिळते. डॉट बॉलला सगळ्या भूमिका बघाव्या लागतात. इम्पॅक्ट बॉल कुठे चाललाय, टप्पा पडल्यानंतर तो बाहेर तर निघत नाहीये ना, स्टिक वरती बॉल लागेल का किंवा मिस होईल, मग उंची किती आहे, सगळ्या बाबी हेरल्या आहेत पंचांनी आमच्या. यावेळीचा बॉल ब्लॉक होल लाईनचा चांगला चेंडू पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट रनआउटची संधी निर्माण झाली. बॅटर क्रमांक पहिला महत्वपूर्ण खेळाडू विकास मैदानाच्या बाहेर. यावेळेला बॉल कट करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड पॉइंटला खराब फिल्डिंग, धावा कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल पण चुकीचं क्षेत्ररक्षण होत आहे. धावा खर्च होतात भरपूर. सिंगल तर मिळेल नक्की. सिंगलच्या साह्याने टीम पुढे चालली. संघाचा धावफलक 18. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत बघायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेला समोरचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगितलं, डॉट बॉलचा रेशो वाढलाय या मॅच मध्ये. पूर्णतः आपण जर पाहिलं तर दबाव दडपण सगळं काही एकंदरीत बघायला मिळते. जिथे 39 धावांचा पाठलाग
मैदानावरती करत असताना अडचणी खूप साऱ्या मोठ्या आहेत. चला विनंती करतोय फास्ट खेळा, वेळ जास्तीचा खर्च करू नका. मैदानाच्या आतमध्ये आपण जास्तीचा वेळ जर खर्च करताय, लास्ट ओव्हरमध्ये तुमच्याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. पुढचाच बॉल यावेळेला पायामध्ये टाकल्या पंचांकडे अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर स्वरूपामध्ये विकेट येत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. तब्बल 18 धावा स्कोर कार्ड वरती आणि आता येणारे 12 बॉल 21 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरला 15 आला होता, दुसऱ्या ओव्हरला फक्त आणि फक्त धावा आला तर 3, आणि आता इथून पुढे 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. कोण जिंकणार आहे या मॅचला? स्पर्धा मानाची आहे, गावदेवी चषक अभिमानाची झिरटकरांच्या स्पर्धा. टप्पा पडलाय सेन्सिबल क्रिकेट. इकडे मात्र आपण जर पाहिले तर फक्त आणि फक्त एकच धाव येत असताना बघायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीम पुढे जाईल. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहे. तिथून पुढे येणारे अजूनही 11 बॉल बाकी आहेत. अपेक्षित धावा 20. 11 बॉल मध्ये 20 बनवायच्यात. मोठे आक्रमण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चढवावे लागतील. आता सिच्युएशन बदलत चालले. मॅचचा मोमेंटम शिफ्ट केला गेला. दुसऱ्या ओव्हर मध्ये काय बॉलिंग केली. बॉलिंग करत असताना रुपेशला आपण पाहिलं होतं, आणि आता विकास येतात. मोठी अपील. यावेळेला रनआउटची संधी. विकेट मिळतीये. फलंदाज बाद. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीमला. सुमित बाद. मैदानाच्या आतमध्ये अरबाज. यावेळीचा बॉल बाहेरचा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चालला. पंच कळवतात व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती मिळते. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते आणि संघाचा धावफलक पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. 10 बॉल 19 धावांची गरज. यावेळीचा बॉल खोलात टाकलाय. समोरचा बॉल समोर मारला जाईल. लॉंग ऑफला फिल्डर. एक धाव नक्की तिकडे सुद्धा मिळेल. तैकेर धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे निघते. संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती पोहोचलाय. सिंगलने पुढे जाण्याचे प्रयत्न. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार हे चित्र आता सध्याच्या घडीला दिसतंय या मॅचचं. या ट्रॅकर बॉल खडे दिशादर्शक फटका खेळायचा होता. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळालाय.
प्रयत्न शर्तीचे आहेत. 39 धावा थांबवत असताना 3 धावांची पेनल्टी मिळाल्यानंतर सुद्धा संघर्ष मोठा आहे. टीम कारपाडा संघाचा अजून एक चांगला बॉल, अजून एक योग्य लाईन आणि लेंथ वरती बॉल तुम्ही पाहताय. डॉट बॉल आणि डॉट बॉलचा रेशो वाढलाय. या मॅच मध्ये दबाव दडपण सगळं काही बघायला मिळते. येणारे चेंडू आहेत आता 7 आणि धावा बनवायच्यात. 18 7 बॉल मध्ये 18. या बॉल वरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे बॅटिंग करत असताना टीम व्हायचे संघासाठी. याही वेळेला अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. आता शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच गेली. कुठला सामना कुठे आलाय. तिथे 18 बॉल मध्ये 25 बनवायचे होतं ना, तो सामना आता 6 बॉल आणि 18 धावांवरती येऊन टिपला. दोन्ही ओव्हरला फक्त 6 धावा आल्यात, म्हणजे दुसऱ्या ओव्हरला 3 धावा, तिसऱ्या ओव्हरला पुन्हा 3 आणि आता 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. सगळ्यांच्या आशा अपेक्षा आता शिवमकडून बाळगल्या जातील. आशालभूत नजरेनं या मॅच मध्ये व्हायचे संघाचे सगळे समर्थक त्याच्याकडे पाहत आहेत, कारण की आवश्यकता 6 बॉल मध्ये 18ची. 6 बॉल मध्ये 18 म्हटल्यानंतर 3 लगातारचे षटकार, किंवा 6 बॉल मध्ये इथून पुढे आपण जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 3 मोठे फटके अपेक्षित आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. फास्ट खेळा विनंती करतोय. चला फास्ट खेळा. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जास्तीचा वेळ खर्च करते टीम खारपाडा संघ. खेळाडू 38च्या आतमध्ये घ्यावा लागेल तर जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केला तर. 6 चेंडू 18 धावा. बॉलिंग मार्क वरती महत्वाचा गोलंदाज करणचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर रन ऍक्सेप्टेड बाउन्स. जास्तीची उसळी येत असताना चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता. 5 बॉल 18 धावांची गरज. 5 चेंडू 18. आता अडचणी मोठ्यात. पुढचा बॉल या वेळेला बिग हिट. मॅच संपली नाहीये, किंवा संपूनही देणार नाहीये. शेवमच्या बॅट मधून हेच सांगणारा षटकार. वरती पुढे सरसवत असताना तब्बल 27 आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. आता येणारे बॉल 4. आवश्यकता 12 धावांची. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता असताना फटका खेळलाय आणि तो फटका लॉंग ऑनच्या सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. लगातारचा दुसरा मध्ये फक्त एक षटकार अपेक्षित आहे. आणि आता शिवम त्या पद्धतीची बॅटिंग करतो म्हणजे असं कोणताही प्रश्नचिन्ह उभा नाहीये की तो बॉल यावेळेला डॉट होईल, कारण की त्याचा आत्मविश्वास वाढलाय. तो लगातारचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आता 3 बॉल मध्ये फक्त एकच मारायचा आहे. 3 बॉल 6. मोठा फटका ऑन साइडला खेळला जातो. मिड विकेटच्या दिशेला बॉल तर मार्गस्थ झाला. एकदा नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा. 2 धावा पूर्ण होतात. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय.
आजच्या रात्रीचा पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना बघायला मिळेल. या स्पर्धेची सुरुवात काय झाली आहे? या स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरला मेडन ओव्हर, दुसऱ्या रात्रीच्या पहिल्या ओव्हरला सर्वाधिक धावा 22 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि तिसऱ्या रात्रीची पहिली ओव्हर तिकडे मात्र त्यावेळेला सुद्धा चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं होतं. आणि आता या तिसऱ्या रात्रीची पहिलीच मॅच, शेवटचं ओव्हर, 18 धावा डिफेंड करायचे होता, 2 बॉलला 4ची गरज. हो 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 हो, ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि तुम्ही रिव्ह्यू गमावलाय म्हणजे ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. एक चेंडू 4 धावांची गरज. पहिल्या रात्रीची क्वालिफायची मॅच आठवा. 1 बॉल 4ला मृणाल वर्सोलकरनं षटकार मारला होता. आता शिवम या मॅच मध्ये चौकार खेचेल की षटकार? 1 बॉल 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 बॉल 4. कोण जिंकणार या मॅचला? खारपाडा की वायशेत? वायशेत की खारपाडा? शिवम की करण? करण की शिवम? कोणाच्या नावावरती विजय संपादन असेल? 1 बॉल 4 धावांची गरज. सामना रंगात आलाय. फुलटॉस आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय की काय? कॅच पकडली, त्याच्यामुळे तुम्हाला धाव तर मिळणार नाहीये. जरी नो बॉल असेल तरी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला, पाहिलं जाणार आहे. सगळ्यांना वाटलं होतं की जर हा भीमर आहे तर आपला शिवम नॉन स्ट्राईकला गेलाय की, पण तसं नाहीये. झेल पकडला त्याच्यामुळे शिवम स्ट्राईकला असेल. जर नो असेल तर अथवा इकडे मॅच तर फिनिश झाली आहे, कॅच पकडली गेली आहे. मग नक्की सामना कोण जिंकला या सगळ्या बाबी आपल्याला पाहिजे. ते सगळे क्षणचित्र आपल्याला बघायला मिळतील. क्रुशल मुवमेंट वरती हा बॉल मॅचचं चित्र पलटवणारा असेल. जर नो बॉल आला तर शिरका होईल वायशेतचा. या सेटचं फेअर डिलिव्हरी म्हणजे सामना संपलाय, सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम खारपाडा संघानं विजयी संघाच्या अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना यंदाच्या उर्वरित हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं अप्रतिम दर्जाचं कामकाज केलं, महत्वाच्या क्षणी सामन्याचा मोमेंटम शिफ्ट केला, तो गोलंदाज रुपेश ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 3 धावा